हाय, मी वर्षास फूड्स अँड आर्ट गॅलरीमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपण बघणार आहोत मटार पोहे. मटार पोहे कसे बनवायचे व अगदी सुटसुटीत, मोकळे, लुसलुशीत पोहे कसे बनवायचे ते आपण बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे गॅसवर कढई तापत ठेवली आहे. त्यामध्ये तेल घालते. तेल हे पोह्यांना भरपूर लागतं, तेव्हाच ते मऊ लुसलुशीत होतात. त्याच्यामुळे तेल मी इथे भरपूर घातलेलं आहे. नंतर गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी मोहरी टाकून घेते. सुरुवातीला मोहरी तडतडली ना की पोह्याला टेस्ट ही वेगळीच येते. त्यानंतर इथे शेंगदाणे, मी वेगळे काही शेंगदाणे तळून वगैरे घेतलेले नाही, डायरेक्ट त्यामध्ये तेलामध्येच मी शेंगदाणे छान असे फ्राय करून घेणार आहे. नंतर लगेच कढीपत्ता टाकून घ्यायचा, तोही छान असा तडतडू द्यायचा. नंतर जिरं, नंतर हिरवी मिरची टाकून छान अशी ती सुद्धा तडतडू द्यायची. आणि नंतर त्याच्यामध्ये भरपूर असा कांदा घालून घ्यायचा व छान असा परतून घ्यायचा. कांदा जास्त परतायचा नाही. नंतर लगेच त्यामध्ये हिरवे मटार घालून ते सुद्धा छान परतून घ्यायचे. हे बघा, मी इथे पोहे अगोदरच भिजून ठेवलेले होते आणि असे छान अगोदरच मोकळे करून घ्यायचे. पोहे कढईमध्ये टाकण्याच्या अगोदरच एकदम मोकळे करून घ्यायचे. नंतर त्यामध्ये मी हळद टाकून छान असं मिक्स करून घेतलं आणि मी फोडणीमध्येच मीठ टाकणार आहे. त्याने सगळं एकजीव होऊन छान मिक्स होते. आणि त्यानंतर मी जे सुटसुटीत बघू शकता तुम्ही, मी अगोदरच सुटसुटीत करून घेतले होते पोहे. त्याच्यामुळे जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हा पोहे आधीच सुटसुटीत करून घेतल्यामुळे ते एकदम सुटसुटीत मऊ लुसलुशीत होतात, तुटत नाहीत पोहे. पोहे तुटले की नंतर मग ते चिकट किंवा असे खिचडी टाईप होतात. त्यामुळे अगोदरच सुटसुटीत करून घेतले ना पोहे की छान असं हलवायला पण सोपं जातं आणि एकदम मऊ सुटसुटीत होतात. मी ते 2-3 मिनटं झाकून ठेवले होते आणि नंतर मी आता याच्यावर छान अशी हिरवी कोथिंबीर टाकून घेते. तुम्ही बघू शकता किती छान असे मोकळे झालेले आहेत. आणि लिंबू, दही यासोबत तर पोहे नेहमीच खातो आपण, पण कच्ची कैरी, च्या सीझनमध्ये कैरीसोबत पोहे एकदा नक्की ट्राय करा, खूप छान लागतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.